आज आपण कॅनपासून सुरू होणारी वाक्य बघणार आहोत. म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये आपण कॅनचा उपयोग कशा प्रकारे करू शकतो हे पाहणार आहोत आणि कॅन हे कधी वापरतात. कॅन आपण एखादी व्यक्तीकडून परवानगी घेत असू किंवा आपण एखादी गोष्ट करू शकतो किंवा नाही याबद्दल माहिती देताना कॅनचा उपयोग करतो. उदाहरणार्थ मी हे काम करू शकते. आय कॅन डू धिस वर्क. तर अशा प्रकारे आपण कॅनचा उपयोग करू शकतो. आणि जर ती आपण गोष्ट करू शकत नाही आहेत तर आपण त्या कॅनच्या ऐवजी कांटचा उपयोग करायचा आहे. म्हणजे आय कांट डू धिस वर्क. तर अशा प्रकारे आपण कॅन आणि कांटचा उपयोग करायचा आहे. तर आज आपण कॅन वापरून जी वाक्य तयार होणार आहेत ती बघणार आहोत आणि कॅनचा उपयोग प्रेझेंट टेन्समध्ये केला जातो. तर आता आपण काही उदाहरणे बघणार आहोत. तर कॅनचा उपयोग हा कधी केला पाहिजे ते आपण बघूया. जसे की मी माझी काळजी घेऊ शकते. आय कॅन टेक केअर ऑफ माय सेल्फ. आय कॅन डू इट. मी हे करू शकते. आय कॅन हँडल इट नाव. हाऊ कॅन आय एक्सप्लेन. कॅन दॅट बी प्रिव्हेंटेड. आय कॅन हेल्प यू. मी तुझी मदत करू शकते. कॅन यू पॉइंट इट आउट टू मी. कॅन यू टेक दिस. हे तू घेऊ शकते का. कॅन आय टेक इट. मी हे घेऊ शकते का. यू कॅन सी इट. कॅन आय हेल्प यू. मी तुझी मदत करू शकते का. आय कॅन गेट इट. I can see it in his eyes. We can be neighbors. Anyone can do this. What can you do with that? Can I have a cat? I can feel it. And you can text me. Can we swim in it? He can track others. If you think you can. Can I see your phone? Can you fix him? Can you bring me one? I don't know if he can do it. You can trust me. तू माझ्यावर विश्वास ठेवू शकते. I can still fight. मी लढू शकते. Can you make him a deal? I can take classes later. What can I do for you? मी तुझ्यासाठी काय करू शकते. Can we read their mail? You can show me. तर अशा प्रकारे काही इथे उदाहरणं दिलेली आहेत. ही तुम्ही वाचा, लिहा, प्रॅक्टिस करा जेणेकरून तुम्हाला कॅनचा उपयोग हा कशा प्रकारे केला जातो हे माहिती पडेल. तर आणखी काही माहिती हवी असेल तर कमेंट्समध्ये नक्की विचारा. थँक्यू.